हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण आलू मेथी मटरची भाजी। जे लेकरं हिरवा भाजीपाला खात नाही त्यांच्यासाठी आपण ही भाजी बनवणार आहोत। लेकरांना खूप आवडेल, टिफिनला पण द्यायला खूप चांगली आहे। तर चला भाजी बनवायसाठी अगोदर मसाला बनवून घेऊ आपण। 1 चम्मच तेल गरम केलं, त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, टमाटर, कांदे हे सगळं आपण टाकून छान मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेलामध्ये कडसून घ्यायचा आहे। मसाला कडसून झाल्याच्या नंतर, शिजवून झाल्याच्या नंतर आपण थंड करायचा आणि थंड करून त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। मी 3 मोठे चम्मच तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण 4 आलू घेतले, छिलून घेतले, त्याचे तुकडे करून स्वच्छ धुवून आपण ते फ्राय करून घेऊन राहिलेलो आहोत। थोडे फ्राय करून घ्यायचे आहे, गुलाबी रंग होईपर्यंत फुल गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचे आहे। आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। आलू पूर्ण आपण काढून घेतले, एका प्लेटमध्ये ठेवून दिले बाजूला। तर आता ह्याच तेलामध्ये आपण भाजी फोडणी टाकायची आहे। थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे, जर तुमच्याजवळ शाई जिरं असेल तर तेही टाका। आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला पेस्ट बनवून ठेवला होता तो टाकणार आहोत आणि मसाला पेस्ट छान थोडासा कडसून घ्यायचा आहे। थोडा कडसून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकणार आहोत। तिखट, मीठ, हळद टाकल्याच्या नंतर आपण मसाला 5 मिनिटं तेलामध्ये छान कडसून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपण मसाला परतून राहिलेला आहोत तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर मसाला छान परतून झालेला आहे, बघा किती छान तेल सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण हिरवे वाटाणे टाकलेले आहे। हिरवे वाटाणे म्हणजेच आपले फ्रोझन वाटाणे आहे, भिजवलेले नाही आहे, ताजे वाटाणे टाकून राहिलेले आहे। वाटाणे छान परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता स्वच्छ धुवून ठेवलेली मेथीची भाजी बारीक चिरून घेतली होती मी, ती टाकून राहिलेली आहे। 2 जुड्या भाजी आहे, भरपूर अशी मेथीची भाजी टाकलेली आहे मी। आणि मेथीची भाजी छान परतून घ्यायची आहे, छान मिक्स करून घ्यायची आहे, 2 मिनिटं परतून घ्यायची। आणि सोबतच आपण याच्यात आलू टाकणार आहोत। भाजी थोडीशी चिमली की त्याच्यामध्ये आपण आलू टाकायचे आहे। आलू मिक्स करायचे आणि छान भाजी आता झाकण लावून आपण शिजवून घ्यायचे। आलू छान मिक्स करून घ्यायचं, सर्व साहित्य छान मिक्स झाल्याच्या नंतर भाजी छान शिजवून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून थोडीशी पातळ करून घेतलेली आहे भाजी। आणि आता याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून राहिलेली आहे। फ्रेश क्रीम ऐवजी तुम्ही घरी असलेली फ्रेश मलाई पण टाकू शकता। आणि भाजी छान मिक्स करून एक उकळी होऊ द्यायची। तर आता ही भाजी आपली खायला तयार आहे। तुम्ही पण बनवून बघा, ही भाजी खूप मस्त लागते। मेथीची भाजी जे लोक खात नाही ते पण ही भाजी भरभरून खातील। खूपच टेस्टी अशी ही भाजी बनते। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि आपल्या लेकरांना छान हेल्दी खाऊ घाला।